नमस्कार, डेकोरेटिव्ह मुवमेंटमध्ये मी प्रचिती सुदर्शन अनगळ आपलं स्वागत करीत आहे. गणपतीची तयारी चालू केली की नाही? केलीच असेल ना. आता डेकोरेशन काय करायचं बरं? तुमच्याकडे आयडिया नसेल पण माझ्याकडे आहे ना. बरं, ही आयडिया सांगण्यामागची मी त्याची एक गोष्ट सांगते तुम्हाला. आमचं कुलदैवत म्हणजे तिरुपती बालाजी. आम्ही मागच्या वर्षी जेव्हा तिरुपतीला गेलो होतो तर तेव्हा छान तिथून आम्ही तिरुपतीचा मुखवटा आणला की आम्ही घरात छान तो सजवू म्हणून. आणि जेव्हा आम्ही आणला आणि ट्रेनमध्ये बसलो तेव्हा माझ्या नवऱ्याने एक आयडिया सुचवली. ती म्हणजे आपण या वर्षी गणपतीच्या पाठीमागे छान बालाजीचं डेकोरेशन करू. तर हे विसरू नका की जेव्हा आपण असं काही डेकोरेशन करतो ना की त्याच्या पाठीमागं छान असं की दिसताना किती सुंदर आणि सुबक दिसतं. तर अगदी सहज सोप्या आणि सुटसुटीत प्रकारे करायचं आहे. कुठेही गडबड नाही, गोंधळ नाही, अगदी तुम्हाला व्यवस्थित मी करताना दाखवलंय. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण साहित्य आणि कृती पाहूया. वेताच्या काठ्या, बालाजीचा मुखवटा, रंगीबिरंगी फुलांच्या माळा, शंखचक्र कटआउट, दोऱ्या, नायलॉनची दोरी आणि सेफ्टी पिन्स. पहिल्यांदा सर्वात मोठी काठी घ्यायची आणि त्याच्या दोन बाजूला एक समान लहान काठ्या घ्यायच्या आणि त्याच्याहून निम्मी एक छोटी अजून एक काठी घ्यायची. ती आपल्याला मध्यभागी बरोबर बांधायची आहे. मध्ये का बांधायची? का तर बाजूला बांधताना आपल्याला अडचण येऊ नये यासाठी. घट्ट बांधा म्हणजे हलणार नाही. आता आपण हे बांधून झालं की कडेच्या साईडच्याही काठ्या बांधायला सुरुवात करू. अशा या पद्धतीनं कडेच्या साईडच्या बाठ्याही बांधायच्या. दोन्ही बाजूनं बांधल्या की म्हणजे आपली काठी हलणार नाही आणि बालाजीही आपला व्यवस्थित उभा राहील. आता आपल्याला हा बालाजीचा मुखवटा हे जे मध्यभागी मोठी काठी आहे त्याच्यावर लावायचा आहे. हा लावला की आपल्याला जो नायलॉनचा दोरा आहे त्याच्याने हा मुखवटा बांधून एकदम व्यवस्थित जेणेकरून हलणार नाही अशा पद्धतीनं बांधायचा आहे. नायलॉनचाच दोरा का तर तो दिसत नाही आपल्या डेकोरेशनमध्ये, म्हणजे छान दिसलं पाहिजे आणि ह्या दोरे असे दिसता कामा नये म्हणून हा नायलॉनचा दोरा वापरायचा आहे. आता वरती बांधून झालं की खांद्याला त्याचं शंख आणि चक्र आहे त्या बाजूलाही आपण हे दोरे बांधूयात. म्हणजे फक्त वरतूनच नाही तर बाजूनं सुद्धा तो हलला नाही पाहिजे ह्यासाठी मी नायलॉनचा दोरा का वापरते? का तर डेकोरेशनमध्ये ते दिसता कामा नये. तुम्ही काळा दोरा वापरलात तरीही चालण्यासारखं आहे. हे बघा, मी ज्या पद्धतीनं बांधते त्या पद्धतीनं तुम्ही बांधून व्यवस्थित पक्क बांधून घ्या. आता आपल्याला फुलांच्या माळा लावायच्या. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे रंग घेऊ शकता. मी पहिला रंग केशरी घेतलेला आहे. हे असं आपण दोन काठ्यांना ते व्यवस्थित ॲडजस्ट होईल अशा पद्धतीनं लावायची म्हणजे आपल्या काठ्या डेकोरेशन नंतर दिसता कामा नये. हे बघा, आणि ही जी खाच असते ना त्या खाचेतून दुसऱ्या माळेला सेफ्टी पिननं ते लावून व्यवस्थित ठेवायचं म्हणजे आपली माळ हलणार नाही पुढच्या माळा लावताना. हे बघा, हे दिसतंय तुम्हाला? हे अशा पद्धतीनंच आपल्याला करायचं आहे. किंवा तुम्ही दोऱ्यानंही बांधू शकता, तुम्हाला जसं सहज सोपं पडेल तसं. मी सेफ्टी पिन लावलेली आहे. ठीक आहे. आता मी दुसरी पिवळी घेतली. तुम्हाला कुठला आवडीचा रंग असेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे रंग ॲडजस्ट करू शकता. मी हा रंग मला आवडतात किंवा मी फोटोचा रेफरन्स घेऊन मी हे केलेलं आहे. आणि हे अशा पद्धतीनं हे बघा, हे असे फुलांच्या माळा ॲडजस्ट करून लावायच्या. गॅप दिसता कामा नये ह्याची काळजी घ्या किंवा तुम्ही सगळ्या माळा लावा आणि नंतर तो गॅप ॲडजस्ट करा. मी तिसरी माळ घेतलेली आहे हिरव्या रंगाची. आणि हे बघा, हे अशा पद्धतीनं म्हणजे एक बालाजीचं डेकोरेशन बघितलेलं त्याच्यात ज्या फुलांनी त्याला आरास केलेली त्या पद्धतीनं मी हा ट्राय केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता मी म्हणले तसं. हे बघा, आता ह्यानंतर पांढरा रंग. पांढऱ्या रंगाचं पण सेम असंच, फक्त फुलं लावताना किंवा हे करताना काठी घट्ट बसवा म्हणजे आपला बालाजी हलता कामा नये. आणि जर बालाजी हलला तुम्ही लूज बसवला असेल तर तुम्हाला ॲडजस्टमेंटला अवघड जाऊ शकतं. आता मधोमध मी फुलं न लावता बालाजीचाच फोटो मी लावणार आहे. तुम्ही लक्ष्मी लावू शकता, गणपती लावू शकता, तुम्ही कुठला आवडेल तो फोटो लावू शकता किंवा फुलांनीच ते सिक्युअर करू शकता. तिसरी गोष्ट, आता मी वरती जो काठीचा आणि मुखवट्यामध्ये आणि फोटोमध्ये जो गॅप आहे त्याच्यामध्ये मी लाल रंगाची माळ लावलेली आहे. हे असं हे बघा, पाहू शकता. आता आपल्याला मुकुटाच्या वरचा भाग करायचा आहे. त्यासाठी मी तीर रंगाची फुलं घेतले, 2 केशरी आणि पिवळ्या. त्याची तिन्ही टोकं आपल्याला एकमेकात गुंतवून घ्यायची म्हणजे ते हलणार नाही. दुसऱ्या टोकालाही तसंच करायचं आहे. तिन्ही टोकं एकमेकात खोचून घ्यायची म्हणजे आपल्याला पिन किंवा दोऱ्याची गरज पडणार नाही आणि ते हलणारही नाही. हे तिन्ही हे झालं की त्याचा मध्य काढायचा आणि आपण जो मुकुटाच्या वरती तुम्हाला एक बारीक होल दिसतंय त्या होलामधून दोरी घेऊन तो
ती फुलं त्या मुकुटामध्ये व्यवस्थित बांधून घ्यायची आहे आणि दोरीही दिसणार नाही आणि तुमची फुलंही हलणार नाही, एकदम व्यवस्थित घट्ट बसतील. आणि जेव्हा तुम्ही बांधता तेव्हा ती दोरी मागे ढकला. आता आपण हे करून झालं की काय करायचं, ह्या फुलांच्या माळा ॲडजस्ट करायच्या, खाली केशरी, मध्ये पिवळं, वरती केशरी. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे रंगसंगती घेऊ शकता. आता मी हे थोडंसं असं खालच्या बाजूनं वळणदार करणार आहे. तुम्हाला सरळ स्ट्रेट करायचं असेल तर तुम्ही त्या पद्धतीनंही तिरकं घेऊ शकता, पण मला हे असं खालून वळणदार हवं आहे. हे बघा, अशा पद्धतीनं मी हे केलेलं आहे. तुम्ही हे फक्त अडकवू शकता किंवा बांधू शकता. झाला हा आपला असा बालाजी. आता आपण शंखचक्र कसं लावायचं ते पाहूयात. आता हे कटआउट मी प्रिंट करून थर्माकॉलवरती लावलेले. तुम्ही पुठ्ठ्यावर लावूनही ते बालाजीला, त्या काठीला बांधू शकता. मी हे अशा पद्धतीनं अडकवलेले आहेत. झाला आपला बालाजी तयार. छान झाला की नाही? बघितलं किती छान सोपं. फक्त ही तुम्हाला फुलं तुमच्या आवडीप्रमाणे आणा. तुम्ही बालाजीची हाईट, तुमच्या मूर्तीची हाईट केवढी आहे त्याच्या एवढी हाईट तुम्ही करू शकता. माझा जो गणपती आहे तो 1.5-1.25 फुटाचा आहे, त्याच्यामुळे मी त्याप्रमाणे हे बालाजीचं डेकोरेशन केलेलं आहे. तुम्ही हाईटनुसार ॲडजस्ट करू शकता. फक्त एवढंच लक्षात ठेवा, जेव्हा गणपती तुम्ही बालाजी कराल तेव्हा गणपतीची हाईट किती आहे हे मेजर करूनच तुम्ही बालाजीची उंची कमी जास्त करू शकता. आणि तुम्ही हा अशी जर डेकोरेशन केलं हे तर मला इंस्टाग्रामवरती किंवा फेसबुकवरती पोस्ट करा, टॅग करा आम्हाला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि ज्या मित्रमैत्रिणींना खरंच असं वेगवेगळं करायची आवड असेल तर त्यांनाही हे शेअर करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. धन्यवाद.